गुड मॉर्निंग फ्रेंड्स. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर अंतर्गत जाहिरात आली होती 2024 मध्ये मित्रांनो. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार मित्रांनो. जाहिरात कधी आली होती, रिझल्ट कधी डिक्लेअर झालेला आहे आणि किती जागा होत्या आणि कधी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे, तर सर्व डिटेल्स आपण बघणार आहे मित्रांनो. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. स्टार्ट करू व्हिडिओ. बघा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर अंतर्गत ही भरती होती मित्रांनो. तर बघा कधी अपडेट आलेले, 14/7/2025 ला ही अपडेट आलेली मित्रांनो. तर कागदपत्र पडताळणी करता महत्वाची सूचना आहे बघा. ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक सूचना देण्यात आलेली होती बघा. वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती होती नागपूरमध्ये. तर बघा, गट ड पदासाठी ही सरळ सेवा भरती होती. एकूण पदे होते बघा, एकूण जागा किती होत्या? 680 जागा होत्या बघा. तर 680 निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे बघा. निवड यादी व प्रत्यक्ष यादी तयार करण्याच्या करता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले असून ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा घेऊन त्यांचा निकाल संस्थेचा अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 30/9/2024 ला प्रसिद्ध करण्यात आलाय बघा. तुमचा निकाल कधी लागलेला बघा मित्रांनो? 30/9/2024 ला रिझल्ट लागलेला आहे. तर जाहिरात आली होती बघा 2024 मध्ये. तर 680 जागेसाठी तर तुमची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती बघा. तर बघा, उमेदवाराची निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्याकरता गुणवत्ता प्राप्त उमेदवाराची कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणी करता चे वेळापत्रक व प्रयोगनिहाय उमेदवाराची यादी दिलेली बघा मित्रांनो. इथं तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे बघा. तर बघा, दिनांक 22/7/2025 व दिनांक 23/7/2024 ला वेळापत्रकला प्रमाणे पडताळणी करण्यात येईल बघा. सॉरी, इथं त्यांच्याकडून मिस्टेक झालेली वाटतं बघा. 23/7/2025 पाहिजे होतं, तर 24 झालेलं आहे. तर ही 23/7/2025 असेल मित्रांनो इथं. तर सर्व उमेदवारांनी प्रयोग निहाय यादीतील आपले नाव काळजीपूर्वक पाहून वेळापत्रकामध्ये दिलेल्या दिनांकास वेळेवर खाली नमूद केलेल्या वेळी उपस्थित राहावे बघा. तर बघा, इथं वेळापत्रक दिलेलं आहे तुम्हाला. इथं स्थळ दिलेलं आहे, म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, कोणत्या डिपार्टमेंटला बघा. ई MIT हॉल, ई ग्रंथालय, ई लायब्ररी इमारतीमध्ये अधिष्ठित कार्यालय बाजूला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर ह्या ॲड्रेसवरती तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर बघा, इथं डेट दिलेलं आहे बघा. डेट आणि वार दिलेलं बघा. वार बघा, मंगळवार 22/7/2025 पहिले सत्र असणार बघा. पहिल्या सत्रामध्ये इतर मागासवर्गीय सर्वसाधारण महिला खेळाडू आणि प्रकल्पग्रस्त बघा सकाळी 10 ते 1 पर्यंत असणार आहे. आणि दुसरं सत्र दुपारी 2 ते 6 पर्यंत असणार. याच्यामध्ये बघा सर्वसाधारण खुल्या महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त हे खुल्यासाठी बघा. आणि इथं बघा, अजासाठी सर्वसाधारण महिला, अजासाठी महिला खेळाडू आणि प्रकल्पग्रस्त खाली बघा. बुधवार पहिली सत्र 10 ते 1 सर्वसाधारण महिला आणि प्रकल्पग्रस्त, सर्वसाधारण आणि महिला बघा. वार काय आहे? बुधवार दिनांक 23/7/2025. दुसरे सत्र बघा, सर्वसाधारण महिला विमुक्त जाती सर्वसाधारण विमुक्त जाती सर्वसाधारण विमुक्त जाती सर्वसाधारण आणि विमुक्त जाती प्रयोग बघा सर्वसाधारण. तर हे दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे बघा. तुम्ही तुमची निवड यादी चेक करू शकता, कारण की निवड यादी जाहीर झालेली आहे. ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानुसार तुम्ही, जर तुमचं यादीत नाव असेल तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला रेडी व्हायचं आहे. कारण की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा 22ला जे बघा, तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता कोणत्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार बघा. तर काळजीपूर्वक सर्व डॉक्युमेंट घेऊन जा, जेणेकरून काही मिस होणार नाही बघा. इथं डॉक्युमेंट लिस्ट पण दिलेले आहे.
सोबत आणण्याच्या कागदपत्राची यादी बघा. तिथं कोणते डॉक्युमेंट पाहिजे बघा. कागदपत्र दिलेली इथं बघा. अर्जातील नावाचा पुरावा, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्थ, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्थ इत्यादीचा पुरावा, अधिवास डोमिसिल प्रमाणपत्र, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा बाबतचा पुरावा, म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट, नॉन क्रिमिनल वगैरे पाहिजे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा बाबतचा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, SSC नावात बदल असल्याचा पुरावा, महिला उमेदवारांनी त्यांच्या विवाहानंतर नावात जर बदल झाला असल्यास राजपत्र, विवाह प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र सोबत आणावे, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. बघा मित्रांनो, कागदपत्रे, प्रमाणपत्रे, पडताळणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर पात्र अपात्र उमेदवाराची यादी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ वर, ह्या वेबसाईटवरती तुम्हाला लिस्ट लागेल बघा. ज्यांचं पात्र आणि अपात्र उमेदवार आहे, ज्यांचं निवड झालेलं बघा, ते नंतर लिस्ट लावून जाईल. तर सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित घेऊन जा मित्रांनो, जेणेकरून काही अडचणी येणार नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये. तर बघू शकता तुम्ही तर यादी दिलेली आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे तुम्हाला. ते रे बघा, इथे दिलेलं आहे खुल्या सर्वसाधारण, अप्लाइड कॅटेगरी, जेंडर, डेट ऑफ बर्थ, नेम. बघा इथे तुमचा दिलेला बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू, बाय फ्रेंड्स.